आपल्या कार्यक्रमात बसलो आणि कुणी जर पुढे बोलायला लागलं तर आपल्या डोक्यात येतं आपल्याला पण बोलता यायला पाहिजे. आपण खाली बसून ह्या विचार करू शकतो, पण उभं राहून विचार करण्यासाठी आपल्याला एक गुरु हवा आहे. त्या गुरुसाठी आपल्याला कंचे सरांची आपण निवड केलेली आहे. कंचे सरांचा जो स्वभाव आहे धाडस, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला ही कला अवगत होईल. पहिल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की पिसे साहेब, तुम्ही आपल्या 6 आठवड्यामध्ये पूर्ण तयार होणार. माणसाला आधार देणारे एक कंचे पाटील आहे. माझ्याला आधार आला की 6 आठवड्यात एक मनोगत व्यक्त करणारे एक आपली जी आशा आहे ती उंचावते. पहिल्या दिवशी मी आलो, आंबले साहेब आमचे नातेवाईक ते चुलते लागतात. त्यांनी मला सांगितलं, अहो तुम्हाला ही गोष्ट कमी आहे, तुम्ही यायलाच पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. म्हणजे आपण जी गोष्ट करतोय ही आपल्याला गुरुला पण मान्य पाहिजे, आपल्या मित्रांना मान्य पाहिजे, आपल्या नातेवाईकांना मान्य पाहिजे की कंचे साहेबांक मला ज्यांनी पाठवलं तो माझा लहाना मुलगा, तो पुण्याला राहतो, त्यांनी त्यांचा नंबर दिला, तुम्ही फोन करा, ते नाशिकला येत आहे. म्हणजे मुलाला पण वाटतं का आपले वडील हे पुढे सभेमध्ये बोलता आले पाहिजे, आपले विचार सांगता आले पाहिजे. आपण सगळ्या दृष्टीने मोठो आहे, पण तुम्ही जर तुमचे मनाचे विचार जर लोकांना सांगू शकत नाही तर तुम्ही त्या क्षणी तुम्ही छोटेच आहात असं मी गृहीत धरतो. कारण तुमच्याकडे जी कला आहे, बोलण्याची कला, तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला गुरु हवे. तरी कंचे साहेबांनी आपल्याला ते सांगितलं की वक्तृत्व कसं बोलायचं, ते मनगत कसं सांगायचं. तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरायचं अजिबात नाही. तुमच्या मनातले विचार, तुमचे जे आचार तुम्हाला एक दिवस जॉईन होणार ऑटोमॅटिक. त्याच्यासाठी तुम्हाला पाठांतर करायची कुठलीही गरज नाही. तुमची कला तुम्हाला समोर सादर करायची आहे. तुम्हाला ती एक कला अवगत होण्यासाठी तुम्हाला जो पिरियड आहे त्या पिरियडपेक्षाही कमी वेळामध्ये होणार. ही कंचे साहेबांची ही जी गॅरंटी आहे, त्याला तुम्ही हे म्हणू शकतात. त्याचा विश्वास की ह्या विद्यार्थ्यावर किती दिवसाचा, किती हा विद्यार्थी किती काळात तयार होईल, ही त्यांची जी मनाची जी शक्ती आहे, त्याचा तो अभ्यास आहे, त्या अभ्यासाने आपल्याला सगळं ते 2 मिनिटात आपली परीक्षण करू शकतात. आणि जेव्हा आपल्याला त्यांची कला अवगत होणार आहे तेव्हा आपण ही गोष्ट जगाला सांगणार आहे की आमचे गुरु कंचे साहेब जे आहे त्यांनी आपल्याला पहिलं सांगितलं होतं. जसं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या आईने जी शिकवण दिली ते त्यांनी जिजाबाईंनी अगोदर सांगितलं होतं, आपला मुलगा कसा होणार आहे आणि राज्य कसे करणार आहे. हे त्या आईला जसं कळतं तसं आपल्या गुरुला हे आपलं कळतंच का हा विद्यार्थी कसा होणार आहे. तर ह्या मला कंचे साहेबांनी 2 मिनिटं बोलावा का वाटलं की कला अवगत होण्यासाठी आपल्याला गुरु व विश्वास 100% करावा लागणार आहे. आणि गुरु जी विद्या देणार आहे त्याचं पालन करून आपल्याला कंचे साहेबांचं हे जे आहे 4 ठिकाणी नाव घ्यावं लागणार आहे. नाही तर आपण जर एखाद्याने विचारलं आपल्याला, अरे तू कुठं भाषण शिकला, तुला पहिलं काहीच बोलता येत नव्हतं, हा तू बडबड करायचा फक्त, तर आपण कंचे साहेबांचं नाव सांगितलं पाहिजे. आपल्या गुरुचा आपल्याला अभिमान पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतो की आपला नाही नाही मी असंच शिकलो, मी असं शिकलो, ऐकून शिकलो. खोटं बोलून चालत नाही माणसाने. माणसाने ज्याची विद्या आहे त्याची खावा टाळी, त्याची वाजवा पोळी, असा मी माणूस आहे. माणूस काही लोक आपल्याला कमी समजतात म्हणून दुसऱ्याचं नाव सांगायला लागतात. कंचे साहेबांचं नाव सांगितलं तर आपली काही कमी पण येईल असे पण मी लोक बघितलेले आहेत. तर तुम्ही ज्या माणसाचा जे गुरुजी सर जे जे काही गुरु आहे त्या गुरुला काही अपेक्षा नसते तुमच्या धनसंपदाची, काही त्यांची अपेक्षा नाही. त्यांना फक्त तुम्ही शिकले, माझं नाव फक्त लक्षात ठेवा, एवढी त्यांना अपेक्षा असते. कोणताही गुरुवर्य असो यांना आपल्याकडून कुठल्याही धनाची अपेक्षा नसते. त्यांना आपल्या ज्ञान शिकलो हे मला 4 लोकात माझं नाव काढा एवढंच प्रत्येक गुरुची अपेक्षा असते. तसे कंचे साहेबांचं मी त्यांच्यावरती एक आभारी आहोत की ते आपल्याला एक कला देत आहे आणि कला आम्ही 4 ठिकाणी तुमचं नाव गाजवणार आहे आणि आम्ही पण गाजणार आहे. हे गुरु मला जरा बरं वाटतंय. तरी कंचे साहेबांनी आपल्याला इथं एक